ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण खात्यात भाडखाऊगिरी कशी चालते त्याची पुराव्यासह तक्रार अरविंद साळुंखे यांनी दिली आहे। अंमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळमधील शिक्षक योगेश काशीनाथ पाटील यास नियुक्ती पत्र दिले। त्या दिवशी त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता नाही, त्यामुळे 3 वेळा तो अपात्र ठरला। हा फ्रॉड शरद शिंदेने हाती घेतला। किरण कुवरला हाताशी धरून उपसंचालक रामचंद्र जाधवला मॅनेज करण्यात आले। बनावट जावक नंबर टाकून मान्यता घेण्यात आली। या भ्रष्टाचाराची तक्रार होताच योगेश पाटील यांचे पगार थांबविण्याचे आदेश झाले, मात्र प्रत्यक्षात पगार सुरूच राहिला। विशेष म्हणजे संच मान्यताच नव्हती, पण भ्रष्ट शरद शिंदेने किरण कुवरला हाताशी धरून रामचंद्र जाधवने संच मान्यता दिली। विशेष म्हणजे योगेश पाटीलची फाईलच नाशिक उपसंचालक कार्यालयातून गहाळ आहे। आबा साळुंखे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सचोटीकडे पूर्ण पुराव्यासहित फाईल देण्यात आली आहे। शरद शिंदेने भ्रष्टाचाराचा कारखानाच उघडला होता, यामुळे आता किरण कुवर, रामचंद्र जाधव अडचणीत आले आहेत। या प्रकरणी एसआयटीकडे ही तक्रार होऊन पूर्ण फाईल देण्यात आली आहे। एसआयटीनेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।